मराठा आरक्षणाबाबत शरद पवारांनी खूप मोठं वक्तव्य केलंय। घटनेत बदल करण्याची भूमिका घेतली तरच आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो, असं मोठं विधान पवारांनी केलंय। तमिळनाडूमध्ये 72% आरक्षण मिळू शकतं तर घटनेत बदल करता येऊ शकतो, असंही पवार म्हणालेत। केंद्राच्या पातळीवर निर्णय घेण्याची वेळ आल्याचं पवार म्हणालेत आणि त्यामुळे ओबीसीतून आरक्षण मिळावं या मनोज जरांगेंच्या मागणीवर पवारांनी एक प्रकारे फुली मारल्याचं दिसतंय। 72% आरक्षण तामिळनाडूमध्ये राहू शकतं तर वेळप्रसंगी घटनेमध्ये दुरुस्ती करून सुद्धा हे आरक्षणाचा हा जो केला आहे हा सोडवण्याच्या संबंधीचा निकाल हा संसदेमध्ये घेतला पाहिजे। दरम्यान शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यावर अजित पवार यांनी त्यांच्या शैलीत प्रत्युत्तर देत जोरदार टोला लगावलाय। अजित पवार काय म्हणालेत पाहूया। हे जे काही सूचना करतात ना हे सगळेजण अनेक काळ सरकारमध्ये होते, 10 वर्ष होते, त्याच्यामुळे उगीच त्या खोलात आम्हाला जायला लावू नका। सगळे वंदनीय, पूजनीय, आदरणीय मान्यवर आहेत, त्याच्यामुळे मला त्याबद्दल खोलात जायचं नाही। दरम्यान 2019 ते 2022 साली महाविकास आघाडीची सत्ता होती तेव्हा आरक्षण मर्यादा वाढीसाठी केंद्राकडे शरद पवारांनी का प्रयत्न केला नाही, असा सवाल मंत्री शंभूराज देसाईंनी शरद पवारांना विचारला। उद्धव ठाकरे साहेब तर सकाळ दुपार संध्याकाळ दिवसातनं मान्य पवार साहेबांना विचारल्याशिवाय काहीच करत नव्हते। मग पवार साहेब आत्ता जे आदरणीय पवार साहेब आत्ता जे सांगतायत हे जर त्याच वेळी पवार साहेबांनी उद्धव साहेबांना सांगितलं असतं आणि उद्धव साहेबांच्या सरकारनं त्यावेळी जर अशी विनंती केंद्राला केली असती तर केंद्रानं मग त्या बाबतीतला निर्णय केंद्रानं काय घ्यायचा तो घेतला असता। दरम्यान शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यावर वकील गुणरत्न सदावर्तेंनी प्रतिक्रिया दिली आहे। सदावर्ते नेमकं काय म्हणाले तेही पाहूया। 10% आरक्षण अगोदरच दिलंय ते न्यायप्रविष्ट आहे, ते चालू असताना दुसरं आरक्षण म्हणजे कुणबी मराठा म्हणून शरद पवार कायद्याला मानताना पार्लमेंटमध्ये होतात, कृषी खात्याचे केंद्रातले मंत्री होतात। तुम्हाला शिकवायची गरज आहे का? आता संविधानाचे धडे तुम्हाला लागतील का? जर आंदोलनाची वेळ माहीत होती तर सरकारनं प्राथमिक गरजांची सोय करायला हवी होती, असं म्हणत अमोल मिटकरींनी सरकारला घरचा आहेर दिलाय। तर मराठा आंदोलकांवर मुंबईला यायची वेळच यायला नको होती, अशीही प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। एक गोष्ट मान्य केली पाहिजे का 3 महिन्यांपूर्वी असं आंदोलन करण्याचा इशारा हा मनोज जरांगे पाटलांनी दिला होता। पहिल्यांदा तर त्यांची इथं येण्याची वेळच त्यांच्यावर यायला नको होती, ती मुंबईत दाखल होण्याची वेळच येणार नाही आणि जर ते दाखल होत असतील तर मग शासन प्रशासनाची ती जबाबदारी असते। नागपूरच्या संविधान चौकात राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या साखळी उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे। काल खासदार नामदेव किरसाण, आमदार अभिजित वंजारी, आमदार सुधाकर अडबले, आमदार आशिष देशमुख, आमदार परिणय फुके यांनी आंदोलनस्थळी येऊन ओबीसींच्या मागण्यांना समर्थन दिलंय। मराठा समाजाला ओबीसी अंतर्गत आरक्षण देऊ नये व मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊ नये ही राष्ट्रीय ओबीसी महासंघाची भूमिका आहे। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आज मुंबईच्या दौऱ्यावर येणार आहेत। नड्डा आज लालबागच्या राजाचं दर्शन घेतील, तसंच ते वर्षा बंगल्यावर जाऊन देखील गणपतीचं दर्शन घेणार आहेत। प्रहारच्या बच्चू कडूंच्या शेतकरी शेतमजूर हक्क यात्रेला वाशिमच्या कारंजा तालुक्यातील कामर गावातून सुरुवात झाली आहे। शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, मेंढपाळ आणि मच्छीमार यांच्या न्यायाच्या प्रश्नांना आवाज देण्यासाठी ही यात्रा काढण्यात आलेली आहे। आज ही यात्रा बुलढाणा जिल्ह्यामध्ये दाखल होणार असून संपूर्ण राज्यभर या यात्रेचं आयोजन होणार आहे। आता ही शेतकरी शेतमजूर हक्क परिषद आहे, सगळ्या संयुक्त संघटना मिळून आहे। आपापल्या ठिकाणी प्रत्येक संघटना प्रचार सभा करत आहे। संयुक्त सभा सुद्धा 18-19ला विदर्भात होणार आहे आणि त्याची सुरुवात आम्ही आता केली आहे आणि 28 तारीख आमचं लक्ष आहे। 28 ऑक्टोबरला आम्ही सरळ मुंबईच्या दिशेनं रवाना होईल। आणि या सगळ्या